तुला यशस्वी व्हायचं आहे का नाही? ऑफकोर्स व्हायचंय, हा म्हणून तर आलोय ना तुमच्याकडे. अरे मग लोकांनी लावलेली दुष्ण तू मनाला का लावून घेतोस? लक्षात ठेव, आज जे लोक तुझा अपमान करतायत ते उद्या तुझ्या पायाशी लीन होतील. हो, पण कसे? आता तुम्ही म्हणालात की मला यश मिळणार आहे, धनप्राप्ती होणार आहे, पण त्यासाठी काय करू मला तेच कळत नाहीये. काहीतरी एखादा उपाय सांगा ना मला. हा, उपाय 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 हा उपाय आहे. उपाय आहे आहे उपाय. उत्कर्ष गुरुजींचा विजय असो. हे हा मंत्र. उद्यापासून ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि हा मंत्र मोठ्यानं 108 वेळा म्हणायचा. मोठ्याने 108 वेळा म्हणजे हा मंत्र? बाळा, अरे प्रयत्नांती परमेश्वर हे जरी खरं असलं तरी त्या प्रयत्नांनाही मर्यादा असतात आणि त्या प्रयत्नांना जोड हवी असते सकारात्मक ऊर्जेची. हा मंत्र ती सकारात्मक ऊर्जा आहे ज्याची तुला गरज आहे. तेव्हा आम्ही सांगतो तसं करायचं. धन संपत्ती हवी ना तुला? 2 दिवसांनी येतो आता. कल्याण मस्त. कल्याण ओळख पटली. ते आनंद गुरुजी म्हणाले ना कल्याण वत्सू, हे पण तेच बोलतात. त्यांच्याची इच्छा, पट्ट्याची इच्छा, कल्याण वत्सू. आता चल ना, काय परीक्षा बघतो का त्यांची? चल 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 चल. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम काय तुम्हाला जर घंटी स्वप्न पडलं असेल तुम्हाला. नाही नाही, वाजवतो ना कोणतरी. कोण आहे रे? अरे कोण आहे रे? घंटी वाजून राहिला बाबा. हो कोण? खरंच खरंच घंटीचा आवाज येऊन राहिला. कोण आहे बाबा? नाही ना, चल दाखवतो तुला गंमत दाखवतो. चल ह्यावेळेला कोण घंटी वाजवतं? चल ना, गंमत दाखवतो. धनम धनम आगच्छनीस. हे काय चाललंय आणि सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. काय झालं बाबा? या घरात आता मी पूजा करायला सुद्धा बंदी आहे का? पहाटेचे 4 वाजलेत.
उद्या मुलांना शाळा आहे, कॉलेज आहे, माझं ऑफिस आहे. झोपेचं खोबरं करून टाकलंयस तू आमच्या. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्याची माती केली आहे. त्याचं काय? आता माझा मलाच मार्ग काढायचा आहे. तुम्ही कोणीही माझा विचार करत नाही, मी सुद्धा तुमचा विचार करणार नाही. तुम्हाला जर मी या घरात हवा असेल तर याची सवय करून घ्या, कारण आता मी हे रोज करणार आहे. तुम्ही सगळे कानात कापसाचे बोळे घाला किंवा वाटेल ते करा, मला फरक पडत नाही. ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु कोश नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम ओम धनम धनम आगच्छतु. मुलांनो, तुम्ही उठा, चला आतमध्ये जाऊन झोपा. चला. आता स्वाहा. ओम ओम धनम धनम आगच्छतु कोशे नित्यं सज्वरतु नोटिका नादम कुर्यात स्वाहा. ओम. काय झालं? काय फिदी फिदी करून आले तुम्ही? हा? चुप बसा ना. तुम्ही एक डोस का फिरवलं त्या अनिस बाबून सकाळी बसला टन टन करत, तर तुमचं चालू काय ना राघव, एकदा का माणसाले नशा लागली की माणूस बरबाद. बाप्पा देवा, पहा बरं नशेबद्दल कोण महाराज बोलून राहिले. तुम्ही तर बोलूच नका. तर तुमचं सोडा, ह्या पोट्ट्यानं संत्रा मारून आला का काऊन सकाळी सकाळी घंटी वाजून आला देवासमोर. नाही ना मायो, नाही ना, तू पियाला बिल्याला काही नाही ना. मग तुम्ही काय बोलले? आता नशेबद्दल असं बोलून आले, काहीतरी नशा केली म्हणून. माव, तुला नशा म्हटले की दारू आठवते का ग? बाबा मग ते नाही ना, ते नाही मग कुठे बघते तू? टीव्हीत दिसते ना. नाही ते सोड, ते नको काय बघू. मग? यापेक्षा भारी भयानक नशा आहे असं अंधश्रद्धा आणि बोवाबाची. ती का एकदा माणसाले लागली की माणूस बरबाद. बाबा हा काय झांगळ गुत्ता आला डोक्यामध्ये तुमच्या? नाही नाही घांगर गुत्ता. हे बघ तुला सांगतो, आपला पोट्ट्याला नाद लागलाय पैशाचा. नुसता आपापल्याला पैसा पैसा पैसा. सरळ मार्गाने कमवू शकत नाही, वाईट मार्गाने कमवायचं तर भीती वाटून राहिली ना. ही भीती घालवायले ही नशा बुवाबाची. तुला सांगतो, हा पोट्ट्या ज्योतिषाच्या नादाला लागलाय. असं त्याला सगळं पिऊन काढतो की नाही बघ. बाबा बाबा असं आहे का? ते मरू द्या ना हो. पण हे रोजचं असं टन 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 सुरू राहील, चांगल्या चांगल्या झोपेचा चंदा बेंदा होऊन जाईल ना माया. काय होतं, आयुष्यभर झोपून राहिलं ना झोप तू. आयुष्यामध्ये दिवसभर काम करून थकतो ना मी. तुमच्या ते काय पैसे मिळतात का? पैसे मिळतात जरा ते झोप. म्हणजे? तुला सांगतो, करोडपती लोक झोपमोड करून पैसे कमवतात. असं? मग आता तुझी झोपमोड झाली तर काय होतं त्याले? मग सवय करून घ्या लागेल मला. तुला सांगतो का, हा बाबा ह्याले नाही पण आपल्याला नक्की पावला. अरे पोर, ए पोरांनो, उठा उठा, चला उठा उठा, लवकर उठा. लोक वाट बघतात, खाली उठा. 5 मिनिटं. अरे 5 मिनिटं म्हणता म्हणता 50 मिनिटं झाली मगापासून. आता उठताय की नाही तुम्ही? हा, आता पाणी होती ना मी डोक्यावर. आजोबा, एकतर आता झोप लागलीये. काल अनिश काकामुळे झोप नव्हती रात्रभर. 5 मिनिटं. अरे काय 5 मिनिटं? उठ, झोपलं. ए उठ का? अरे उठा रे बाबा. अरे किती वेळा सांगायचं? अरे उशीर होतो. आजोबा काय झालं? नका ना ओरडू सकाळ सकाळ. आडवी काय होता? बस उडून बस. काय झालं?
आजोबा एक तर झोपही नाही झाली आणि माझी झोप नाही झाली की मला ऍसिडिटी होते, मग माझं डोकं दुखतं. त्या दोघांची झोप नाही झाली. एक तर पहाटे उठून बसलो आणि आता झोपलोय मगाशी आम्ही. अगं पण तू तुझ्यामुळे मुलांची झोपमोड झाली तिकडे. काय कुल काढलेस तू हा पहाटे पहाटे? मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. द्यावंच लागेल. काय मूर्खपणा आहे? हेच म्हणाल तुम्ही. मी काही सांगितलं ना तरी तुम्हाला मूर्खपणाच वाटणार आहे. वारड करू नको सुका चौकात. सरळ विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर दे. काय चाललं होतं मगापासून तुझं? काय वाईट करत होतो मी? मंत्रच म्हणत होतो ना. हा असा भल्या पहाटे लोकांची झोप मोडून कशासाठी? या घरासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी. माझ्यावर या घराची जबाबदारी आहे ना, ती व्यवस्थित पार पडावी म्हणून मंत्र म्हणत होतो. नुसते मंत्र म्हणून काही होत नाही. कष्ट, प्रामाणिकपणा आणि देवाचे आशीर्वाद सुद्धा असावे लागतात. आता देवाचे आशीर्वाद मिळणं तुला कठीणच आहे, कारण कष्ट आणि प्रामाणिकपणा या नावाने तुझी बोंबच आहे. करेक्ट आहे. तुम्ही हे असं जज करताना मला, म्हणून मला तुम्हाला काही सांगायचं नसतं. तुझ्याकडे चॉईसच नाहीये. तू नुसती मनमानीच करायची. बरोबर आहे, कारण या घरात फक्त तुमचा एकट्याचा शब्द झेलला गेला पाहिजे, नाही का? लोकांना काय वाटतं काय नाही वाटत याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. मला वाटलं होतं तुम्ही बदलला, पण नाही. तुम्ही अजूनही तसेच आहात, हट्टी, हेकेखोर आणि स्वतःचं खरं करणारे. मी जर खरंच तसं करायचं ठरवलं ना तर तुझी पंचायत होईल. अच्छा, म्हणजे तुम्ही परत मला एक तसं. शब्द बोलू नकोस. तुझ्यामुळे मुलांची झोपमोड झालेली आहे. ही असली थेर मला या घरात अजिबात चालणार नाही. हे चालणार नाही, ते चालणार नाही. ज्या दिवशी तुम्ही हे म्हणणं बंद कराल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने वाटेल मला की मी या घरात राहतो. बघा, मी आजपासून रोज पहाटे हे असंच करणार आहे. तुम्ही कानात बोळे घालून झोपायची सवय करा, नाहीतर मुलांना दुपारच्या शाळेत पाठवा. आय डोंट केअर.